चैत्र नवरात्रोत्सवानिमित्त श्री क्षेत्र हिंगलाजपूर येथे श्री ज्वालामुखी हिंगलाज देवीच्या कथासार ग्रंथाचे प्रकाशन। कथासार ग्रंथामध्ये कारंजाचे साहित्यिक संजय कडोळे रचित आरत्यांचा समावेश। कारंजा लाड कारंजा ते शेलू साखरा मार्गे अमरावती ह्या मार्गावर नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील श्री क्षेत्र हिंगलाजपूर येथे नुकताच श्री ज्वालामुखी हिंगलाज देवीचा चैत्र शुद्ध नवरात्रोत्सव साजरा करण्यात आलेला असून त्या निमित्ताने येथे शुक्रवार दिनांक 3 एप्रिल 2026 रोजी गाडपगाड सोहळा संपन्न करण्यात आला। यावेळी झालेल्या यात्रेत देवीचे 12 गाडे पंकज पाटील भगत यांनी ओढले। त्यानंतर गावाबाहेरील 12 विहिरीपर्यंत संबड तुणतुणे व वाद्याच्या गजरात पालखीमध्ये देवीला नेण्यात येऊन तेथे महाअभिषेक पार पडून महाआरती करण्यात आली। त्यानंतर संपूर्ण गावातून पालखी परिक्रमा होऊन देवी मंदिरात स्थानापन्न होऊन महाआरती झाली। या प्रसंगी श्री ज्वालामुखी हिंगलाज माता संस्थानचे प्रमुख भक्त आणि पुजारी रामदास पाटील भगत, पंकज पाटील भगत, महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ साहित्यिक गोंधळी लोककलावंत तथा पत्रकार संजय कडोळे यांचे हस्ते श्री ज्वालामुखी हिंगलाज देवीच्या कथासार ग्रंथाचे प्रकाशन करण्यात येऊन भाविकांसाठी ग्रंथ उपलब्ध करून देण्यात आला। यावेळी हजारो भाविकांची उपस्थिती होती। विशेष म्हणजे श्री ज्वालामुखी हिंगलाज देवीच्या कथासार ग्रंथामध्ये कारंजाचे ज्येष्ठ साहित्यिक संजय कडोळे यांनी 35 वर्षापूर्वी लिहिलेल्या श्री ज्वालामुखी हिंगलाज देवीच्या आरत्यांना सदर ग्रंथांमध्ये संस्थानकडून प्रसिद्धी देण्यात आली। या प्रसंगी कारंजाचे मातृभक्त सुनील गुंठेवार, भास्करराव भावनगरे, गोलू पाटील लाहे, प्रभाकर पाटील मोहकार इत्यादी उपस्थित होते। या संस्थांबाबत अधिक माहिती अशी की बलुचिस्तान पाकिस्तान भारत सीमेवर असलेल्या नैसर्गिक गुहेमध्ये हिंगलाज मातेचे मंदिर असून मातृशक्ती उपासकांमध्ये हिंदू धर्मियांच्या मान्यतेनुसार देवीच्या 51 शक्तिपीठामधील महत्त्वाचे शक्तिपीठ म्हणून हे स्थान ओळखले जाते। सतीयुगामध्ये प्रजापती दक्ष राजाच्या महायज्ञामध्ये त्यांच्या मुलीने म्हणजे शिवपत्नी सतीने वडिलांकडून करण्यात आलेल्या प्रत्यक्ष शिवाचा म्हणजेच देवाधिदेव महादेवाचा अपमान सहन न झाल्याने क्रोधित होऊन यज्ञ कुंडामध्ये आपल्या प्राणाची आहुती दिली होती व ही वार्ता शिवाला कळताच महादेवांनी प्रजापिता दक्षाशी भयंकर युद्ध करून सतीचे कलेवर खांद्यावर घेऊन कैलासाकडे प्रयाण केले असता सती मातेच्या देहाचे अवयव पृथ्वीवर ठिकठिकाणी पडून त्या ठिकाणी जगदंबेचे अवतार झाले। सतीचे शीर बलुचिस्तान सीमेवर पडले व त्याच ठिकाणी जगदंबा सतीने ज्वालामुखी किंवा हिंगलाज माता म्हणून अवतार घेतला। हीच ती हिंगलाज माता होय। मिळालेल्या माहितीनुसार भारत पाकिस्तान सीमेवरील वाघा बॉर्डरपासून जवळच हे मंदिर असून भारतीय हिंदू धर्मियांची ह्या मंदिरावर अपार अशी श्रद्धा आहे। सीमेवरील तैनात असणारे भारत आणि पाकिस्तानचे जवान सुद्धा हिंगलाज मातेला श्रद्धास्थानी मानून तिचे दर्शनाने दिवसाची सुरुवात करतात। ही वस्तुस्थिती आहे। अशा या ज्वालामुखी आणि हिंगलाज मातेवर महाराष्ट्राच्या विदर्भ प्रांतातील अमरावती जिल्ह्याच्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील हिंगलाजपूर येथील चिमणाजी पाटील या मातृभक्ताची नितांत श्रद्धा होती। त्यामुळे हे मातृभक्त चिमणाजी पाटील गुरुवर्य अमृतगीर गोसावी यांचे शिष्य होते। ते दरवर्षी बलुचिस्तानची वारी करून ज्वालामुखी हिंगलाज मातेचे दर्शन घेत असतात। परंतु पुढे वृद्धापकाळाने त्यांना भविष्यात बलुचिस्तानची वारी करणे अशक्य वाटत असल्यामुळे त्यांनी ज्वालामुखी मातेला हिंगलाजपूर येथे येण्याची प्रार्थना केली। तेव्हा हिंगलाज मातेने चिमणाजी पाटील यांना प्रत्यक्ष दर्शन देऊन त्या भक्ताच्या मागे मागे देवी हिंगलाजपूर येथे जाण्यासाठी निघाली। मार्गात अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यात असलेल्या अकोली जहागीर येथे ही जगदंबा थांबली। अनेक दिवस तेथे वास्तव्य करून पुढे ही ज्वालामुखी देवी हिंगलाजपूर या गावखेड्यात आली व तेथे येऊन यापुढे मी हिंगलाजपूर क्षेत्रीस थांबणार असल्याने तिने सांगितले। तेव्हापासून पिढ्यानपिढ्या चिमणाजी पाटील यांचे वंशज ज्वालामुखी देवीची पूजा अर्चना करत असून येथे मुदगल इंगोले आडनावाच्या गोंधळ्याची घरे सुद्धा होती। येथे वर्षातून 2दा चैत्र शुद्ध नवरात्रोत्सव आणि अश्विन शुद्ध नवरात्रोत्सव साजरे केले जाते। संपूर्ण गाव नवरात्रोत्सवात सोहळ्याची पूजा करते। पंचक्रोशीतील मातृशक्ती उपासकाची हिंगलाज देवीवर नितांत श्रद्धा आहे असे वृत्त महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ साहित्यिक गोंधळी लोककलावंत पत्रकार संजय कडोळे यांनी कळवले आहे। महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह अपडेट। नमस्कार।